हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज आहे धनत्रयोदशी. सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप 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 शुभेच्छा. तर पूजेची झालेली आहे सुरुवात. तर सर्वात आधी मी कोणतीही पूजा करत असताना आपण सर्वात आधी स्वस्तिक काढून घ्यायचे आहे. अश्विन कृष्ण त्रयोदशी या दिवसाला धनत्रयोदशी म्हणतात. या दिवशी आपण संध्याकाळी धनाची आणि आयुर्वेदिक औषधाची पूजा करायची असते. तर वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन ह्या पूजा संध्याकाळीच करायच्या असतात. नेहमीप्रमाणे मी सर्वात आधी स्वस्तिक काढून घेतले. त्यावर हळदी, कुंकू, अक्षता वाहून घेतल्या. व त्यानंतर त्यावर पाट ठेवून मी वस्त्र अंथरले आहे. त्यानंतर सर्वात आधी मी दीप प्रज्वलन केलेले आहे. धनत्रयोदशी हा दिवस आणखीन एका गोष्टीच्या स्मृती म्हणून पाळला जातो. तो म्हणजे क्षीरसागराच्या म्हणजे समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर पडली होती. त्या चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी हे 5वे रत्न बाहेर पडले होते. तर श्यामवर्ण माथ्यावर मुकुट, डाव्या हातात कुंभ आणि उजवा अभयकर म्हणून आश्वासन देत असलेली धन्वंतरीची मूर्ती आहे. आयुर्वेदाचा विकास झाला म्हणून त्यांना आदिदेव, अमृतयोनी, सुधापाणी अशा नावानेही ओळखले जाते. यांच्यामुळे विविध औषधांचा विकास झाला. अनेक वनस्पतींचे औषधी तत्व देवांना समजले आणि भगवान विष्णूंच्या 24व्या अवतारात धन्वंतरीची गणना होते. आपण ह्या सर्व पूजा मांडतो, पण त्या का मांडतो? त्याचा अर्थ काय आहे? हे आपल्याला तितकेच महत्त्वाचे असते. तेव्हाच आपण ते आपल्या मुलांना समजावून सांगू शकतो की नक्की कशासाठी आपण ह्या पूजा करतोय. या दिवशी धन्वंतरीची पूजा करायची असते. तर धन्वंतरी कोण आहे? तर ही आरोग्याची अधिष्ठात्री देवता असल्याने त्याच्या सेवेमुळे आपल्याला दीर्घ आयुष्य, आरोग्य लाभते. नेहमीप्रमाणे मी रांगोळी काढून घेतली आहे. तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही छान रांगोळी काढून घ्यायची, जशी आपल्याला येते तशी. तर धनत्रयोदशी आपण सर्वांनी एकत्र येऊन धन्वंतरी देवीची मनापासून स्मरण करायचे असते. आयुर्वेदाचा अर्थ आयुष्य म्हणजे मानव जीवनाचे ज्ञान असा असतो. भारतातील हे आयुर्वेद ज्ञान सर्व जगात पसरले. निरोगी माणसाच्या स्वास्थ्याचे व योगी माणसाच्या रोगमुक्त करणाऱ्या आयुर्वेदाच्या मूलभूत सिद्धांताचे चिंतन व प्रचार होणे हे आवश्यक आहे. तर सर्वात आधी मी येथे दीप प्रज्वलन करून घेतले. व ते झाल्यानंतर समईला हळदी, कुंकू, अक्षदा व एक एक फूल अर्पण करून घेतले. व त्यानंतर सर्वात आधी मी 2-2 असे 4 पानं ठेवून घेतले. आंब्याची पानं ठेवले.
सर्वात आधी मी गणेशाची स्थापना करून घेतली. नंतर पहिल्या पानांवर मी श्री महालक्ष्मी देवीची स्थापना करून घेतली. तांदूळाचं आसन दिलं आहे खाली सर्वांना. तसेच दुसऱ्या पानावर मी कुबेरांची स्थापना करून घेतली. तुमच्याकडे कुबेराचा कॉईन असेल तुम्ही तो ठेवू शकतात. माझ्याजवळ नव्हता, मी सुपारी ठेवली आहे. आणि 4 नंबरला मी श्री विष्णू भगवानांची स्थापना केली आहे. सर्वांना फूल अर्पण करून घेतले आहे. श्री विष्णू भगवानांना, तसेच गणपती बाप्पाला. कुबेर आणि लक्ष्मी अशा सर्व देवतांना आम्ही फूल अर्पण करून घेतले आहेत. त्यानंतर मी देवांच्या उजव्या हाताला कलश मांडला आहे. कलशाची स्थापना केली आहे. त्यानंतर मध्ये धन्वंतरी देवीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तुमच्याकडे, ती तुम्ही ठेवू शकतात. मी फोटो ठेवला आहे, माझ्याकडे फोटो होता. त्यानंतर हे पुढे मी 5 कुंभ ठेवले, ज्यांच्यामध्ये धन म्हणजे आपल्याकडे जे पण कडधान्य, जे धनधान्य आपल्याकडे असते ना, ते ठेवायचे. त्यानंतर पितळ्याच्या वाटीत मी गूळ आणि धने ठेवले. देवांच्या उजव्या बाजूला जी पण तुम्ही खरेदी केलेली असेल आजच्या दिवशी वस्तू, ती तुम्ही ठेवायची आहे. असे व्यवस्थित असे कुंभ ठेवल्यानंतर आपल्याकडे जे पण काही सोने किंवा चांदीच्या वस्तू असेल त्यांची आज पूजा करायची आहे. धनाची ते मी देवाच्या तिथं ठेवल्या आहेत. नंतर मी सर्व कुंभांना आधी फुलं वाहून घ्यायची आहे. वसुबारसेला मी 12 दिवे लावले होते व आज धनत्रयोदशीला 13 दिवे लावायचे असतात. तर मी या ठिकाणी 13 दिवे लावून घेतले आहे. त्यानंतर सर्वांना हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या. आपल्या कलशाला देखील हळदी कुंकू, कुबेराची तुमच्याकडे मूर्ती असेल, फोटो असेल, त्याला देखील सर्वांना हळदी कुंकू अर्पण करायचे आहे. पूजा झाल्यानंतर देवांना मी धने व गूळ व सगळ्या गोष्टींचा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. तर धनु किंवा धन्व म्हणजे शिल्प आणि अंत म्हणजे शेवट, ज्याला शल्पतंत्रामधील सर्व ज्ञात आहे असा धन्वंतरी. त्यानंतर मी स्वामी समर्थ माळ जप केला. एक कमळगट्ट्याची माळ असेल तर तुम्ही विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र त्याचं तुम्ही पठण करू शकतात, म्हणजे जप करू शकतात. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा
असे बरेच असे श्लोक मंत्र आहे, त्याचं तुम्ही वाचन करायचे आहे. श्रीसूक्तम आहे, व्यंकटेश स्तोत्र आहे, त्यानंतर धन्वंतरीचा सुद्धा मंत्र आहे, तर तो पण म्हणायचा आहे. हे जे आहे ना ते सर्व नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पुस्तकामध्ये दिलेले आहे. शिवाने देखील पूजा केली व देवाला नमस्कार केला. आपण मुलांना सांगितले तरच मुलांना पण कळते. त्यानंतर आज करायचे असते ते म्हणजे यमदीपदान. हे कशासाठी करायचे असते तर हा एक दिवा मी येथे केलेला आहे, कणकेचा आहे तो. त्यात मी थोडी हळद घातली होती, मीठ घातले नव्हते. असा घट्टसर गोळा तयार करायचा आहे व त्यात साईडला 2-2 मूठ अशा तयार करून घेतल्या होत्या. त्या दिव्यात मी 1 रुपयाचं कॉईन व 1 कवडी घातली होती. सर्वात आधी मी एका डिशमध्ये तांदूळ घेतलेले, त्यावर तो दिवा ठेवायचा आहे. तो कुठल्याही धान्यामध्ये आपण ठेवू शकतो, तांदूळ, गहू. व दक्षिणेकडे तोंड असले पाहिजे त्या दिव्याचा, असा तो दिवा ठेवायचा आहे. आणि प्रार्थना करायची की माझ्या कुठल्याही कोणत्याही व्यक्तीचे अकाली मृत्यू होऊ नये यासाठी आज यमदीपदान करायचे असते. हे धान्य आपण पक्ष्यांना टाकू शकतो व तो 1 रुपयाचा कॉईन व ती कवडी आपण तिजोरीत ठेवायची आहे. संध्याकाळी पूजेनंतर ही पूजा करायची असते. आपल्या संस्कृतीत आपल्याला जेवढे जमेल तेवढे आपण नक्कीच करायला पाहिजे. काय मिळेल किंवा काय होईल याचा विचार न करता या सर्व आनंदाने करायच्या आहेत. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.